हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आणि सगळ्यांची आंघोळ झाली, फक्त दिवची बाकी आहे आणि दीदीचा पण नाश्ता होतोय. दीदी इकडे करते नाश्ता. रात्री काय झालं, आम्ही ना चुलीवर खिचडी बनवली. म्हटलं आज काय बनवायचं संध्याकाळचा जेवण. तर म्हटलं खिचडी बनवू पण चुलीवरची बनवू. तर ते आमचे बाहेर वॉचमॅन असतात ना, त्यांच्याकडून चूल घेऊन आलो आणि इथेच वॉशिंग एरियामध्ये इकडे कोपऱ्याला जागा आहे, तिथेच चूल मांडली आणि तिथेच खिचडी बनवली. तर म्हटलं चुलीवर बनवायची आहे तर थोडी जास्तीची बनवू आणि मग सकाळी गरम करून खाता येईल, म्हणून मग दीदीचं चाललेलं आहे खिचडी. नाही इथे बघा गरम करून घेतली आणि दीदी आता नाश्ता करते. इकडे मी पीठ मळून घेतलं आणि ठेवलेलं आहे आणि दीदीचं चालू आहे मोबाईल बघणं आणि परत जेवण करते ती. आणि आता इथे मी आता स्वयंपाक बनवते. पटापट आवरून घेतलं. काल ना बरंच क्लीन केलं मी. देवघरसुद्धा वरती ठेवून दिला, तिथे चांगली जागा आहे ना, त्याच्यामुळे मग वरतीच लावला मी आता. आणि हॉल पूर्ण रिकामं करून घेतला. म्हटलं थोडेफार झाडं आहे ते इथे जिन्यावर, हा पूर्ण प्लेन दिसतो ना, तर जिन्यावर ठेवेल म्हटलं. आणि काही हँगिंग कुंट्या मागवलेल्या होत्या मी, तर त्याच्यात पण मला झाडं लावायचे आहेत आज. आणि परत शेंगा सोलायच्या आहेत. आता संक्रांत जवळच आलेली आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी लवकर लवकर पटापट आवडून घेते सकाळी आणि मग ते काम करायला मोकळं. त्याच्यामुळे एवढी घाई चालली. काल सगळं पहिल्या दिवशी आवडून ठेवलं की दुसऱ्या दिवशी थोडं काम कमी पडतं. त्याच्यामुळे काल फरशी पण पुसून घेतली होती, वरचा मजला पण पुसून घेतला होता. त्याच्यामुळे ना घाण कमीच आहे. आणि जर पुसली नाही तर खूप घाण होते, मग डबल काम वाढतात. त्याच्यामुळे असा गोंधळ होतो सगळा. आणि सुट्टी असली की मग आपण थोडा उशिरा उठतो आणि मग त्याच्यामुळेच मग उशिरा सगळे कामं लांबत जातात. तर आता म्हटलं चपात्या तरी करून घेते आणि भाजी लगेच करता येईल. भाजी टाकली की मग दुसरं कामही लगेच करता येतं. चपाती कसं तिथेच उभं राहून मग त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे मग म्हटलं पहिले चपात्या करून घेते. दिवची आंघोळ बाकी आहे, चपात्या करून घेतल्या की त्याची आंघोळ करेल मी. तर चला आज काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. असंच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आज आहे ख्रिसमस, तर सगळ्यांना ख्रिसमसच्या तुम्हाला शुभेच्छा. आता स्वयंपाक करते. सकाळी चहा करता नाही ना माझ्याकडून, चहाच ओतू गेलं, मग हे जाळ काढून घेते मी. आता धुवून घेते आणि ठेवते. मग चहा ओतू गेलं ना लगेच गॅस खूप चिकट होतो, खूप कसंच वाटतं. त्याच्यामुळे ना खूप काळजी घ्यावी लागते. थोडंसं फुल केला गॅस आणि लगेच ओतू गेलं. तर आता तुम्हाला मी ना थोडासा हॉल दाखवते, कसा दिसतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कसं ठेवायला पाहिजे होतं ते तुम्ही मला सांगा. तर चला, हळूहळू इतके दिवस झाले नुसतं हे सामान इकडं ठेव तिकडे ठेव असं चालू आहे. आता रविवारी भाऊ येणार आहे, जे सामान जुनं द्यायचं होतं ना ते घ्यायला, आणि पत्राचं शेड पण द्यायचं आहे. तर ते जे वॉचमॅन होते तर त्यांना वॉचमॅन की दुसऱ्या ठिकाणी मिळाली, तर ते जाणार आहेत आज उद्या जातील ते. त्याच्यामुळे मग म्हटलं त्याला की गाडी घेऊन ये आणि ते सामान घेऊन जा, किती दिवस असं राहील नाही का. तर त्याच्यामुळेच मी हे सगळं बदल केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. इकडे बघा, हा सोफा इकडे असा ठेवून घेतला. इकडे देवघर ठेवलेलं होतं ना मी ह्या टिपॉयवर, तर टिपॉय असा सेंटरमध्ये ठेवला आणि इकडे ह्या दोन खुर्च्या अशा सारख्या अशा बसत नाही, त्या जागा कमी पडते ना इथली, त्याच्यामुळे अशा सारख्या बसत नव्हत्या. म्हणून मग ना हे असं एक खुर्ची इकडे ठेवून दिली आणि सोफा इकडे ठेवला. आणि हा टी व्ही कॉर्नरसुद्धा द्यायचा आहे, टी व्हीसुद्धा. आणि हा टी व्ही इतका जुना आहे, आमचं लग्न झालं होतं ना त्या वर्षीचा आहे, म्हणजे 2007चा टी व्ही आहे हा. तर आणि हा कॉर्नरसुद्धा तेव्हाचाच आहे. आम्ही तिकडे साताऱ्याकडे राहत होतो ना, तिकडचा आहे हा. तर खूप जुना आहे. आमचा भाऊ म्हणे की मम्मी कोणालाच द्यायचं नाही आहे, म्हणून मग हे म्हटलं द्यायचं नाही. मग भाऊ घेऊन जाणार आहे, तर त्याच्या घरी राहील मग म्हटलं. आणि काही एवढं खराब झालेलं नाही आहे. तिकडचं फर्निचर आहे ना खूप छान निघालं.
फक्त उचलण्यामध्ये कसं जेव्हा आपण इकडे तिकडे असं सामान घेऊन जातो ना, त्याच्यामुळेच ते हँडल आणि ते पुढचं इथे काच होतं ते तुटलेलं आहे. आणि ते ड्रावर इथे येताना तेव्हाच दीदीच्या पप्पाने तोडलेलं होतं ते ड्रावरचं पुढचं झाकण, नाहीतर मग खूप छान क्वालिटी निघाली त्याची. आणि हे कम्प्युटरचं सगळं सेटअप इथे याच्यावरच असं ठेवून दिलं. आणि असा आहे हॉल. तर हे सामान असल्यामुळे ना दुसऱ्या गोष्टीही काही करता येत नाही. म्हटलं हे चाललं गेलं की मग आपण करू हळूहळू. तर असं आहे. आणि हा सोफा पण वरती चालला जाईल जेव्हा आम्ही सोफा बनवू ना फर्निचरमध्ये, तेव्हा मग हा सोफा पण वरती, कारण हे सामान सगळं आमचं जुनंच आहे. आणि असं आहे हॉल. आणि इकडनं अशी किचन दिसते. दीदी मध्येच बसली आहे. मधूनच जिना आहे ना, तर ही पूर्ण प्लेन अशी जागा दिसते. तर इथे मला असं झाडं वगैरे ठेवायचे आहेत. कलर काम अजून बाकी आहे, त्याच्यामुळे सगळं असं दिसतं. तर हळूहळू आता बऱ्यापैकी सेट झालेला आहे. आणि आता करते मी स्वयंपाक. एकदाच नाही होत सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ना जसं आपल्या डोक्यात येईल तशा गोष्टी आपण करत जातो. आणि घरात आल्याशिवाय काहीच समजत नाही. आणि हे पीस दिसत आहे तुम्हाला, हे मिशोवरून मागवलेले होते. खूप छान निघाले. मी किती वेळा इकडे तिकडे काढून चिटकवले तरी अजिबात खराब होत नाही. आणि हा आर्टिफिशियल वेल आहे, तो पण छान दिसतो. इथला कोपरा असा मस्त झालेला आहे. पूर्ण प्लेन दिसत होता आधी आणि आता छान दिसतो. मी काय करते, तवा जोपर्यंत गरम होतो तोपर्यंत अशी गोळे करून घेते. म्हणजे वेळ कमी लागतो आणि तवाही रिकामा राहत नाही. आपली दुसरी चपाती होईपर्यंत लगेच पहिली चपाती आपण गॅसवर शेकतो तोपर्यंत आहे ना दुसरी चपाती लाटली जाते. आणि असं केलं नाही की मग थोडा वेळ लागतो आणि मग गॅस पण वाया जातो. मी अशी करून घेते. पटापट चपात्या होऊन जाते. इतकं नरम झालेलं आहे ना पीठ, मस्त. ठेवणार आहे मग. आता जेवणास ना मोबाईल चालू कर जा.
एक चपाती शिजली तोपर्यंत दुसरी लाटून ठेवते आणि इकडे बघा एक दुसरी अशी लाटते मी तिसरी चपाती, म्हणजे पटापट स्वयंपाक होतो. चपात्या काहीच म्हणजे चपात्या बनवायला काहीच वेळ लागत नाही, मी अशीच करते आणि वेळ पण कमी लागतो, गॅसही वाचतो. असं जर चपात्या केल्या ना तर पटापट होतात. तर आता सगळ्या चपात्या करून घेते मी. रोज भाजीला काय बनवावं खूप मोठा प्रश्न आहे. तर आज ना मी मिक्स भाजी बनवते. कांदे, बटाटे, वाटाणे हे सगळं मिक्स करून बनवणार आहे. आता चपात्या झाल्या, भाजी बनवून घेते आणि खलबत्त्यामध्ये लसूण वाटते मी आता. आणि नंबरच नाही लावली नव्हती. तर याच्यामध्ये जेवढं पण काही सामान होतं ना, कारण भरपूर गोष्टी उरतात, घराचं काम चालू असतं तेव्हा. तर खिळे ते हे दरवाज्याचे स्क्रू सगळं सामान आहे ते आता वरती ठेवते एखाद्या बॉक्समध्ये. हे कामात येणारच साहित्य आहे, फेकण्यासारखं नाही. तर त्याच्यामुळेच हा पसारा पूर्ण काढून घेतला. ते देऊचे पप्पा म्हणजे माझा भाऊ रविवारी येणार आहे गाडी घेऊन आणि तुम्हाला शेड दाखवते मी. तर हे सगळं द्यायचं आहे, टी व्ही पण, हे कॉर्नर पण आणि कम्प्युटर टेबल पण, तो पण खूप जुना झाला म्हणून. आणि शेड जो आहे तो बाहेर आहे, तर दाखवते. इथून दिसतो ते काय माहिती, तर इथून असं थोडासा दिसतो. हा बघा इकडे हे घराचं काम चालू होतं ना तेव्हा इथे असा शेड केलेला होता आणि ते थोडेफार असे पत्रे दिसत आहे तुम्हाला. हे बघ एवढा मोठा असा केलेला होता. बराच पसारा वरती ठेवून आली, तिथलं जे सामान होतं ते वरती घेऊन आली. सगळं कामाचं होतं, कारण भरपूर गोष्टी अशा असतात की त्या उरतातच आपण कितीही केलं तरी. तर दीदीच्या पप्पांचा आवाज आला की नळ चालू कर, मोटर चालू कर. पाईपलाईन खराब झाली होती ना ड्रेनेज पाईपची, तर तिथे काम चालू केलेलं आहे त्यांनी आणि मग नळ चालू करून दिले सगळे. तर वरती म्हटलं थोडा वेळ आहे तर स्टोर रूम आवरू. हे बघा हे पूर्ण नळ चालू करायला लावले त्यांनी, बोरिंग पण चालू आहे आणि सगळे वॉशिंग एरियामधले बाथरूमचे सगळे नळ चालू करून दिले. आता आवाज येत असेल, ते फिटिंग केली ना त्यांनी, मग पाणी व्यवस्थित जातं की नाही ते बघायचं होतं. तर आता दीदीच्या पप्पांची अजून आंघोळ बाकी आहे. बरं झालं त्यांनी आंघोळ केली नाही तिथे, कारण खूप वेळ म्हणजे थांबावं लागतं आणि ते लोक बोलतात की हे घेऊन या ते घेऊन या, त्याच्यामुळे मग त्यांची थोडी धावपळच होती. तर म्हटलं ते बाहेर आहेत त्यांचं काम करताय, तोपर्यंत मी स्टोरूम आवरून घेते. पण कुठलं काय, त्यांनी आवाज दिला आणि लगेच खाली आली. मोटर पण बंद करावी लागेल, टाकीमधलं पाणी भरलं का नाही काय माहिती, पण खाली ना नळ चालू आहे त्याच्यामुळे भरली नसेल बहुतेक, नाहीतर ना बोरिंग लगेच 5 मिनिटात भरून जाते. तर वरती स्टोरूम तुम्हाला मी दाखवते. इतका पसारा आहे तिथे, म्हटलं आज ना सगळं आवरून घेते आणि मग दुसऱ्या कामाला लागता येईल. तर
आता तुम्हाला दाखवते मी स्टोर रूमची हालत कशी झालेली आहे. हे बघा, हा पूर्ण पसारा मला आवरायचा होता, तर ते सगळं मी करत होते. आणि हा सगळा आहे ना, जे नळ फिटिंग असते, लाईट फिटिंग असते, वायरी, नळ छोटे छोटे खिळे, बरंच असं सामान होतं ते फिटिंगचं, तेच उरलेलं होतं. तर त्या बॉक्समध्ये मी ठेवत होती. तेवढ्यात दीदीचा आवाज आला. आणि हे जे आहे ना, हे दिसतं हे, तर हे सनमायका आहे. हे दरवाजे बनवले होते त्याचंच उरलेलं आहे. असं थोडंफार काही ना काही उरत राहतं, त्याच्यामुळे ना ते फेकायला पण म्हणजे फेकू पण नाही शकत, कारण दुसरं काही आपल्याला बनवायचं असेल तर ते बनवू शकतो. आणि बघा, इथे हॉलमध्ये मी असं मंदिर ठेवलं, खालीच ठेवलं, कारण इथे ना काहीच ठेवलेलं नाही आहे. हा पूर्ण मोकळा एरिया आहे. म्हटलं इथे मला देवघर करायचं होतं आणि करेल मी पुढे, तर त्याच्यामुळे इथे देवहारा असा ठेवून दिला. आणि इकडे पण ही एक बेडरूम आहे, आणि इकडे ही गॅलरीमध्ये जायची जागा, आणि इकडे एक छोटीशी गॅलरी आहे. तर असा आहे वरचा मजला. आणि आता खाली जाते, मोटर बंद करावी लागेल, नाहीतर मग परत दीदीच्या पप्पांचा आवाज येईल. बरीच घाण काढून टाकली त्यांनी. तर आता बघते बरं काय सांगता, नाही तर बंद करते. कॉल केला त्यांनी, बंद करायला सांगितलं, म्हटलं बंद करून देते. सगळं चालू होतं. केलं का तिकडचं बंद? आता थोडा वेळ परत मोटर लावावी लागेल मला. अरे कॉक चालूच होता. आवरून घेतलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते बघा. हे असं आवरलेलं आहे. कितीही आवरलं तरी अशा गोण्या, असं बास्कं दिसेलच तुम्हाला, कारण हे उरलेलं सामान कशामध्ये ठेवता येत नाही. आणि ही मोठी कढई वगैरे असं गाळण्या सगळ्या, याच्यामध्ये सूप, ते तिकडं गाळण्या, हा पंपा, इथे पण फवारा मारायला लागतो ना, त्याच्यामुळे मग इथे घेऊन आलो होतो. ओपन प्लेसमध्ये भरपूर असं गवत होतं. आणि ह्या शेंगा आहेत तर त्या फोडायच्या आहेत. आणि असं आवरल्यावर थोडं बऱ्यापैकी दिसतं, नाहीतर मग खूप गचाड झालेलं होतं, खूप घाण होती. आणि इकडे पण सगळं आवरून घेतलं. आता हे पूर्ण असं मोकळं दिसतं. गॅलरी पण झाडू मारून घेतली, आता छान दिसते अशी. तर चला आता खाली झाडू मारून घेते. आता सगळं झाडू वगैरे मारून झालेलं आहे माझं, फक्त कार्पेट टाकायचा तेवढा राहिलेला आहे. आणि आता थोडंसं क्लीन दिसायला लागलं, आणि टिपळ पण त्याच्या जागेवर आलेला आहे. वरती तुम्हाला मी दाखवलं. आणि किचन पण इकडे सगळं झाडू मारून घेतलेलं आहे. तर चला माझ्या अवताराकडे नका जाऊ, कारण खूप पसारा होता ना, त्याच्यामुळे आवरण्यातच गेला. आणि केस पण असे झालेले आहेत, धूळ बसली की असेच होऊन जातात केस. तर चला, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.